प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं मागील 2 दिवसापासून गुरुकुंज मोजरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ अन्नत्याग उपोषण सुरू आहे। आज त्यांचा उपोषणाचा 3रा दिवस आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे आहे। हे प्रवीण तायडे तेच आहे ज्यांनी बच्चू कडूंना विधानसभेमध्ये हरवलं होतं। कसं पाहता तुम्ही या उपोषणाकडे आणि त्यांची मागणी जी आहे ती कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावे? मी सुद्धा एक शेतकरी आहे, हाडाचा शेतकरी। आणि कर्जमाफी शेतकऱ्यांचा कोणताही प्रश्न असो हा जिव्हाळ्याचा, आमच्याही जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आणि या स्वतः आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांविषयी चांगल्या पद्धतीचं धोरण आखतील आणि चांगल्या पद्धतीचा हा जो कर्जमाफीचा विषय आहे चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर हाताळला जाईल असा आम्हाला ठाम विश्वास आहे। राहिली गोष्ट आंदोलनाचा, तर या आंदोलनात राष्ट्रसंताच्या समाधीच्या शेजारी आंदोलन सुरू आहे। आणि तुम्ही काल परवा पाहिलं असेल की आंदोलन करते एखाद्या मुलीवर बहिणीवर बलात्कार झाला, म्हणजे अशा प्रकारचे अभद्र भाषेत त्यांनी एक भाषण केलेलं आहे। मी थोडंसं मागे जातो की सोफिया प्रकल्पाचा जो आंदोलन झालं होतं ते शेतकरी विरोधीच होतं। म्हणजे जे प्रकल्प जो आहे तो शेतकरी विरोधी असल्यामुळे तिथे पूर्ण जिल्ह्यातून उठाव झाला होता। संपूर्ण नेत्यांनी त्यात भाग घेतला होता हिरिरीने। आणि त्यात हे अग्रेसर होते आंदोलनकर्ते, आजचे जे आंदोलनकर्ते हे अग्रेसर होते। त्यांनी 5 रुपयाचा वस्त्रा त्यांनी टक्कल करून घेतलं आणि मेलेला साप हाती घेतला आणि 200-300 रुपयाची फटाक्यांची लढ गळ्यात बांधून घेतली। तेव्हा कोणावर बलात्कार झाला होता की तुम्ही ते आंदोलन स्थगित केलं? माझा हा प्रतिप्रश्न आहे। आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट करत आहात। तुम्ही त्यावेळेस म्हटलं होतं एकतर शेतकरी विरोधी हा सोफिया प्रकल्प राहील नाहीतर मी राहील, परंतु त्यात कुठल्या प्रकारची देवाणघेवाण झाली? आणि मला तर असं समजलं की आता दर 2 तासांनी ते आंदोलनकर्ते जे आहेत ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसतात आणि काय करतात हा मला तिथल्या लोकांनी जे फोन आले की व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसून ते 2 तास दर 2 तासांनी ते जातात। तर तिथे आता असंच आंदोलन महाराष्ट्राने बघावं काय? आणि हेच शेतकऱ्यांनी काय आशा लावून म्हणजे करायचं हा सुद्धा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतोय। आम्हाला माहिती मिळाली की जी व्हॅनिटी व्हॅन आणलेली आहे, जर कोणी प्रमुख पाहुणे जर तिथे आले, जसं आज राकेश टिकेत आले होते काल, तर त्यांना जर काही शौचालय जायचं असेल तर त्या कारणाने आणली असेल असं आम्हाला माहिती मिळाली। हो, पण शौचालय 5 मिनटं 10 मिनटं ते पाहुणे आले तर तिथे बसेल ना तासभर, त्यात काही हे नाही आहे। पण आंदोलन करते दर 2 तासांनी जात आहेत आणि तिथे अर्ध्या तासांनी 20 मिनिटांनी 25 मिनिटांनी बाहेर येत आहेत। याला काय समजावं? हाही एक प्रतिप्रश्न म्हणजे मला म्हणजे पडला आहे प्रश्न हा। कारण तिथले लोकांचे मला फोन आले, काही आमचे जे जवळचे आहेत त्यांनी फोन केले की असं सुरू आहे। तुम्ही कसं पाहता या आंदोलनाकडे? कारण अनेक वर्षाच्या नंतर बच्चू कडू आमरण उपोषणाला बसलेले। मी परत सांगतोय की 20 वर्ष सभागृहात राहिलेला माणूस त्यांना काही करमत नाही आहे बाहेर। राहिली गोष्ट शेतकऱ्यांचा प्रश्न जर तुम्ही म्हणत असाल तर मी सोफियाचं उदाहरण दिलं। सत्यशोधक बहुउद्देशीय आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे गाळ काढायचं जे प्रक्रिया राबवल्या गेली, त्या गाळ काढण्याच्या प्रक्रियेला तुम्ही जर कागदपत्र पाहिली तर स्कूटरचे आपल्या JCBचे नंबर आहे, स्कूटरचे नंबर आहे, 2 व्हीलरचे नंबर आहे, त्याच्यानंतर ऑटोचे नंबर आहेत, कंटेनरचे नंबर आहेत। यांनी गाळ नेला का शेतकऱ्यांच्या शेतात? कारण आणि मागणीपत्र गहाळ आहेत, मागणीपत्र नाही आहेत। आणि अशा पद्धतीनं तो गाळ जो आहे तो वीटभट्ट्यावाल्यांना विकला आणि शासनाकडून त्याचं अनुदान लाटलं। काही अनुदान भेटायचं आहे त्याला मी पत्र देऊन रोखलेलं आहे। मग तुम्ही शेतकरी धोरण असंच राबवता का? मग इथं शेतकऱ्यांचा विचार कुठं जातो? त्याच्यानंतर सोफियाच्या बाबतीत तुम्ही आंदोलन थांबवलं तेव्हा तेही शेतकरी विरोधी असलेला प्रकल्प होता।
तेव्हा शेतकऱ्याचं भलं कधी बघितलं तुम्ही? आंदोलन का थांबवलं? का त्याच्यात शंका आहे लोकांना देवाणघेवाण झाली की काय? का बरं थांबवलं? याचे उत्तर आधी द्या. आणि तुम्ही असं म्हटलं होतं रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी खपिया होऊ देणार नाही. मग आता तुमचं शरीर बिना रक्तानं धावत आहे का? 14 तारखेपर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करू असं बच्चू कडूनं सांगितले. 14च्या नंतर आमच्या अंगात भगतसिंग येईल असं सांगितलं. म्हणजे उग्र रूप धारण करणार. मी सांगतो तुम्हाला काय होणार आहे. त्यांनी मोजरीलाच का घेतलं? हायवे आहे, नॅशनल हायवे आहे, नॅशनल हायवे नंबर 6. त्याच्यानंतर तिथे घेतलं असल्यामुळं चक्काजाम करण्यात लगेच तिथे चक्काजाम म्हणजे राष्ट्रीय मार्ग महामार्ग असल्यामुळं तिथे चक्काजाम करता येईल, तिथे जाळपोळ करता येईल, तिथे तिथला पेंडॉल पण जाळू शकतात ते. आणि मी 100% सांगतो तिथे चक्काजाम करण्याचा मानस राहील त्यांचा. मी पुढचं काय धोरण आहे हे सांगून राहिलो तुम्हाला. आणि उग्र स्वरूपाचा आंदोलनाचा तोच एक प्रकार त्यांच्याजवळ आहे. इथं परतवाडा मार्गावर केलं असतं तर तेवढं परिणामकारक झालं नसतं. त्याच्यानंतर पाहुणे येणारे आहेत ते तिथं जवळ पडते नागपूरहून वगैरे कसं, तर तोही एक विचार त्यांनी केला असेल. परंतु राष्ट्रीय महामार्ग रोखण्याच्या दृष्टीनं सर्वात सोपा उपाय आहे की नागपूर रोड बंद करता येतो आणि त्याचा परिणाम मग शासनावरती परिणाम होईल वगैरे वगैरे. वाहतूक खोळंबली की जरा हे होते. त्याच्यामुळं तिथे हे होईल. चांदूर बाजारमध्ये त्यांचे कार्यकर्ते आज तहसील कार्यालयामध्ये मुंडन आंदोलन करणारे शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते येणारे आणि शेतकरी पण येणारे असं सांगितलं. हो, तर तुम्ही तिथली उपस्थिती पाहिली का? तुम्ही तिथली उपस्थिती पहा. शेतकऱ्यांचा शून्य प्रतिसाद आहे. म्हणजे प्रतिसाद जरी असला तर कार्यकर्ते असणं म्हणजे शेतकरी आहे मतदारसंघातले असेलच तिथे. आणि निश्चितच त्यांचे कार्यकर्ते राहिले तर त्यात काही मोठं वावगं नाही आहे. परंतु जनरल शेतकरी तिथं नाही आहे. तुम्ही पहा काय कारण काय नसलं. पेरणीची कामं आहेत आणि शेतकरी पेरणीचे कामं आहे, शेतीचे कामं आहेत, शेतं तयार करणं आहे, बियाणे खरेदी करणं आहे, खतं खरेदी करणार आहे, खतं फेकणे आहे, फणपराट्या वगैरे जे काही काळ्या कचराकुंडी जे काही वेचायची आहे ती वेचायची आहे. ह्या शेतकरी हा पेरणीच्या नियोजनात व्यस्त असल्यामुळं कदाचित तिथं नसेल. शेवटचा प्रश्न करतो. बच्चू कडू येणाऱ्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीमध्ये लढणारे अशी चर्चा असं वाटतं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की एकदा भाषणात त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला काही गरज नाही आमदारकीची, आम्ही तसेही रस्त्यावर उतरून म्हणजे जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. मग एवढी घाई का तुम्हाला की लगेच विधानसभा झाल्यावर तुम्ही पुढच्या विधानसभेची वाट पाहू शकता? मग शिक्षक मतदारसंघाचा तुमचा काय संबंध आहे? तुम्हीच म्हणणारे होय शिक्षकांना की हरामाचा पगार घेते, एवढा मोठा तुम्हाला गल्लीलठ्ठ पगार असताना तुम्ही कोणत्याच प्रकारचं काम नसताना तुम्ही एवढा मोठा पगार घेता, हरामाचं असं करता तसं करता. शिक्षण मंत्री असताना त्यांच्याच काळात शिक्षण घोटाळा झालेला आहे. इथे शिक्षक भरतीचा जो घोटाळा झालेला आहे. म्हणजे ह्या मागच्या गोष्टीला त्यांनी उत्तर द्यावी. दुसरी गोष्ट, त्यांना 20 वर्ष झाले सभागृहात त्यांना गेल्याशिवाय करमत नाही. त्याच्यामुळं कदाचित त्यांची घाई झालेली आहे की त्यांना शिक्षक मतदारसंघ लढवावा लागत आहे. परंतु शिक्षक हा सुज्ञ आहे. त्यांनी पिढी घडवलेली आहे, विद्यार्थी घडवलेला आहे, समाज घडवलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे शिक्षकांबद्दलचे अनुद्गार काढलेले आहे, शिक्षक हे त्यांना समजदार असल्यामुळं त्यांना वेळीच आपला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे होते भाजपचे आमदार प्रवीण तायडे, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया जे बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे त्याला सडेतोड उत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.